भाजप आणि शिवसेनेने संयुक्त पत्रकार परिषद घेत शहराच्या सत्ता स्थापनेबाबत अधिकृत घोषणा केली। यानुसार भाजपचे समीर राजूरकर यांनी महापौर तर शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांनी उपमहापौर उमेदवार अर्ज सादर केला आहे। महापालिका निवडणूक दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढवली असली तरी सत्ता स्थापनेसाठी भाजप शिवसेना एकत्र आल्याचे या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले। या निर्णयामुळे शहराच्या राजकारणात मोठा बदल घडून आला असून अनेक दिवस चाललेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे। संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री अतुल सावे यांनी हिंदुत्वासाठी आणि छत्रपती संभाजीनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र आले आहेत। राजकारणापेक्षा शहराचा विकास आमच्यासाठी महत्त्वाचा आहे असे स्पष्ट शब्दात सांगितले। शहरातील रखडलेली विकास कामे, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि नागरी प्रश्नांवर दोन्ही पक्ष मिळून काम करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। महापालिकेत सत्ता समीकरण स्पष्ट झाले असून भाजप शिवसेनेच्या युतीमुळे स्थिर आणि मजबूत प्रशासन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। दरम्यान या सत्ता स्थापनेवर विरोधकांची पुढील भूमिका काय असणार याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। सांगू इच्छितो की या शहराचा विकास करावा हे उद्दिष्ट ठेवून आम्ही आज एकत्र इकडे काम करतोय आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की या छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना एक विकसित शहर पुढच्या 5 वर्षात बघायला मिळेल। आम्ही दोन्ही पक्ष एकत्र मिळून राज्याचा विकास कसा होईल याकरता पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत आणि त्यामध्ये आम्हाला माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे असतील किंवा आमच्या उपमुख्यमंत्री पवारताई असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वात आम्ही या शहराच्या विकासासाठी सगळेजण म्हणजे त्यामध्ये डॉक्टर कराड साहेब असतील, आमचे किशोर शितोळेजी असतील, आमचे प्रदीप जयस्वालजी असतील, संजय केनेकरजी असतील, आमचे पारकरजी असतील आणि आमचे दोन्ही महापौर उपमहापौर हे सगळे मिळून आम्ही या शहराच्या विकासासाठी पूर्णपणे सगळेजण प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी बोलतो। आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे महापौर म्हणून समीर राजूरकर यांचा फॉर्म भरत आहोत। समीर राजूरकर हे अनुभवी आहेत। भारतीय जनता पार्टी शिवसेना माझं बोलणं झालं की तू घोषणा देत बस। यांना चांगला अनुभव आहे, महापालिकेचा अभ्यास आहे आणि त्या हिशोबाने पक्षश्रेष्ठींनी विचार करून सगळ्या गोष्टीचा विचार करून आज समीर राजूरकर यांना जबाबदारी दिलेली आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की या शहराचा एक उत्कृष्ट महापौर म्हणून ते त्यांच्या कार्यकाळामध्ये काम करतील। त्यांना सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो। त्याच पद्धतीने उपमहापौर म्हणून शिवसेनेच्या वतीने माननीय राजेंद्रजी जंजाळ साहेब यांची उमेदवारी आज जाहीर केलेली आहे आणि मला नक्कीच खात्री आहे थांबा आपण जरा कंप्लीट करूया। राजेंद्र जंजाळ साहेबांना पण महापालिकेचा चांगला अनुभव आहे। त्यांनी या अगोदरही महापालिकेमध्ये उपमहापौर म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे आणि नक्कीच मला खात्री आहे ही दोघांची जोडी चांगल्या या छत्रपती संभाजीनगरला एक विकसित छत्रपती संभाजीनगर असं करतील एवढीच मी आपल्याला ग्वाही देतो आणि या दोन्ही जणांना महापौर आणि उपमहापौरसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांचा कार्यकाळ हा अतिशय उत्कृष्ट असावा हीच त्यांना शुभेच्छा। करण्यासाठी पत्रकार परिषद बोलावलेली आहे आणि तिला संबोधित करतायत आमच्या निवडणूक प्रभारी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री माननीय अतुलजी सावे साहेब।